जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मृण्मयी देशपांडे हिचं. टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता. सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता. डोळ्यात तुझे अंगार भगन रक्तात जागू दे गाज भवानी माता. हे राधे जीर जीर हे राधे हे राधे जीर जीर जी राधे. विश्ववंदिता शाहस्नो शिवसैषा पुत्रा पत्राय राजते. हृदयात जागू दे पुन्हा आता रांगडा जोश. दाही दिशी घुमू दे शिव छत्रपतींचा घोष. हृदयात जागू दे पुन्हा आता रांगडा जोश. दाही दिशी घुमू दे शिव छत्रपतींचा घोष. लढण्या संग्राम आज हो बळदे या मनघटी आम्हा. करण्या तुम्हारी शत्रूचा जन्म घे पुन्हा आता. हे राधे जीर जीर हे राधे हे राधे जीर जीर जी राधे. वा मृण्मयी, छत्रपती शिवाजी महाराजांना एका अप्सरेनं ह्या रूपात दिलेली मानवंदना बघून आम्हाला खूप आनंद झालेला आहे. वा, थँक्यू थँक्यू. तलवार जरा वेळ बाजूला ठेवतेस? नाही, तू काही चुकीचं अगं बोललास. काहीच नाही, माझे काही कुठे काही नाही. वजन असेल त्याला. हो, थोडं वजन आहे, पण आता मला सवय झाली आहे. सवय झाली? बर बर, क्या बात आहे. पण हे गाणं निवडण्यामागचा तुझा उद्देश काय होता? एक तर शिवाजी राजांबद्दल म्हणजे देवा इतकंच माझ्या मनामध्ये त्यांची प्रतिमा आहे. वा. आणि एवढीच भावना होती की आपली एक आदरांजली मला त्यांच्या चरणी अर्पण करता येते. यातच मी खूप धन्य समजलं स्वतःला. वा वा वा. थँक्यू. उद्देश बऱ्यापैकी सफल झालेला आहे असं मला वाटतंय. आपण गुरूंचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया. फुलवा खामकर. मृण्मयी, खूप छान. आणि फक्त मला एक जाणवलं तुझ्या ह्याच्यात ना, तू सुंदर ॲटिट्यूड पकडलास, पण ती तलवार कदाचित हेवी आहे किंवा काय असा थोडासा फील मला आला. अदरवाईज इट वॉज सुपर. म्हणजे वरचे फॉर्मेशन्स दीपालीने ॲज युजल कुठेही जागा सोडली नाही आहे. वॉज गुड, सुपर. थँक्यू थँक्यू. सो झाशीची राणी. खूप छान कोरिओग्राफी होती दीपा. छान फॉर्मेशन्स वापरलेले. मला सगळ्यात जास्त आवडलं तू वरती चढली आणि बसलीस ना, ते खूप छान आणि खूप ग्रेसफुल होतं. आणि मला वाटतं अजून तू एनर्जीकडे लक्ष दे, थोडा फोर्स अजून वाढव. खूप सुंदर करशील अजून. थँक्यू.
आपण जाणून घेऊया मार्क्स किती मिळालेले आहेत. कुलवा 7 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू. मयूरकडनं किती मार्क्स मिळालेले आहेत? 7 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू. त्यामुळे या दोन्ही गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ॲव्हरेजनुसार तुला 100 पैकी 70 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू. आज तुरुरुरुरुरु. जग्गू दादा आपल्याकडे गेस्ट जज आलेले आहेत. जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे. जय भवानी. औरत का जो रूप होना चाहिए वो जो है बिना तलवार के भी पावर बहुत है. जैसा आप लोग का गुरु लोग ने बोला तो वो अलग आहे, पण मला असं वाटलं की तू अति सुंदर डान्स केलं. आणि मी डान्सर नाही तर मी काय बोलू शकत नाही, पण ताज बघायला आवडतं, बनवू नाही शकत. बनाने को नहीं आता है ताजमहल, मगर उसको अप्रिशिएट करने को आता है. थँक्यू. तो मला आवडलं, खूप आवडलं. थँक्यू सर. थँक्यू. जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. मृण्मयी, तसं पाहायला गेलं तर हे ॲटिट्यूड तुम्हाला नवीन नाही. तुमची तलवार दिसत नाही, पण तुम्ही नेहमी काढता तलवार. मी माझ्या मित्राला सांगू इच्छितो की ही जी लहानशी दिसणारी मुलगी आहे ना, ती तिच्या सिरियलमध्ये सुद्धा काम करताना अतिशय डोसाईल, अतिशय अशी खूप शांत आणि बडबड करणारी ठीक आहे, पण त्याचबरोबर खूप कोमल अशी इमेज. तूफान आने से पहले सब एकदम स्थिर हो जाता है, वैसे ही आहे आप. ये बोलणे का मतलब. आणि ॲटम बॉम्ब लहान दिसतं, भल्या पण भल्यांना नसतं असं. भल्या भल्यांना विचार करावा लागेल बोलण्याच्या आधी. अशा आमच्या या अप्सरा आहेत. ऐसा ही रहना चाहिए, लड़के लोग को बराबर तलवार के नोक पेच रखने का. खूप छान, खूप सुंदर परफॉर्मन्स होता तुमचा. तुमच्या मुलांनी सुद्धा खूप छान परफॉर्म केलं दीपाली. तुमची कोरिओग्राफी पण खूप छान होती. अर्थात थोडीशी एनर्जी जर अजून ऊर्जा जर अजून मिळाली असती ना, ॲक्टला तुम्ही खूप जास्त कॉम्प्लिमेंट केलं असतं. पण ओके, हा तुमचा जो उद्देश होता तो तुम्ही साध्य केलात. हा परफॉर्मन्स चांगला दिलात. आणि तुम्ही जे गाणं सिलेक्ट केलं ते गाणं सुद्धा अप्रतिम गाणं होतं. म्हणजे सगळ्या ज्या भावना, आपल्याला जो एक आदर, एक रिस्पेक्ट शिवाजी राजांबद्दल आहे, आणि तो सर्वांच्याच आहे. तर मृण्मयी, तुम्हाला अनेक शुभेच्छा. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. मला तुझ्याकडनं एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. जग्गू दादा, त्यांचे सिनेमे, तुझ्या काय आठवणी आहेत. आमचं फिरोद या नावाची आमची पुण्यामध्ये कॉम्पिटिशन होती आणि त्यामध्ये 2007 मध्ये आम्हाला करंडक मिळाला होता SP कॉलेजला. आणि त्याचा बक्षीस समारंभ सरांच्या हस्ते झाला होता आणि मला तेव्हा बेस्ट ॲक्ट्रेसचं प्राईज होतं. सो मी त्यांच्याकडून बक्षीस घेतलंय. म्हणजे माझी त्यांच्याबरोबरची ही खूप आठवण आहे. खूप छान वाटलं होतं तेव्हा. सो ही खूप स्पेशल मुवमेंट होती ती माझ्यासाठी आणि मला ती आयुष्यभर आठवेल. आवडत्या हिरोकडनं बक्षीस घेण्यासारखा आनंद काही वेगळाच असतो, बरोबर. नक्कीच. हो. या निमित्ताने जग्गू दादा, आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. तुमचा जन्म वाळकेश्वरला, तीनबत्ती नाका, तुमचं बालपण तिथे गेलं. काय आठवणी आहे तुमच्या तिथल्या, तेव्हाची तुमची धमाल मस्ती. धमाल मस्ती म्हणजे राखी इधर से बांधता था लड़के लोग इधर तक. हाँ. उसके बाद में कोशिश करता था मगर बस हाथ खत्म है. सो वो याद है मेरे को. मेरी जितनी भी बहनें थी वहाँ पे कुछ भी लफड़ा होता तो मैं पहले ही रहता था. जग्गू दादा माझं नाव लिहिलंय. दादा म्हणजे ते दादा नाही, दादा म्हणजे भाऊ. 11वी पास करून पैसे नव्हता तर कॉलेज नाही केलं मी. 2 वर्ष असंच. त्यानंतर बाबांनी सांगितलं आता काम करायचं प्रयत्न करा. काय मी बोला काय करूँ, SSC पास है, कौन काम देणार. तो मेरा बाबा ने बोला, उस वक्त एस्ट्रोलॉजर था, तो बोला तू हीरो बनेगा. तो मला असं वाटलं नाही की मी हीरो बनना. चाल में रहता है, बाथरूम के लिए, संडास के लिए लाइन लगाता है, तो उसको कौन देगा हीरो का काम. पण असंच झालं. मतलब मैं 40 का बाद ज़्यादा भूल नहीं सकता क्योंकि मैं मैक्सिमम 8 बरस हीरो बनने के बाद भी उधर संडास का लाइन लगाया. प्रोड्यूसर भारी बैठता था. पर बायकोनी बोलला आता झालं की प्रोड्युसर किती वेळ बाहेर बसणार आणि तुम्ही बाथरूम जातायत आणि येतायत, वाट असं बरोबर नाही वाटतंय. तो ये है तीनबत्ती की यादें और बहुत सारी यादें हैं. मतलब कभी बैठेंगे साथ में तो बोलूंगा. बहुत तू क्या सुनना चाहता है वो बोल. बड़ो यही हम लोग सुनना चाहते थे की हा किती साधा माणूस आहे आणि आजही किती साधा आहे. एकदा जोरदार टाळ्या आपल्या या मित्रासाठी व्हायला पाहिजेत.